आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात ठळक बातम्यांवर. सुतावरून स्वर्ग गाठून लोकांची दिशाभूल करून रुग्णांच्या जीवाशी कोणी खेळू नये, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण. राज्य निवडणूक आयुक्तांकडून यवतमाळमध्ये स्ट्रॉंग रूमची पाहणी. मी मुख्यमंत्री झालो तर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देणार 1 लाखांचं अनुदान, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. आणि गडकरींच्या सत्यवादी भूमिकेला वडेट्टीवारांचा सलाम. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. 108 रुग्णवाहिका खरेदी टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी 108 रुग्णवाहिकेची खरेदी टेंडर प्रक्रिया पारदर्शक असल्याचं स्पष्ट केलंय. विनाकारण कोणाला तरी बदनाम करणं, त्रास देणं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधकांकडून होत असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. दरम्यान विनाकारण आरोप करून होणाऱ्या सुविधेला विलंब लागू शकतो, त्यामुळे संशयाचं धुकं निर्माण करून रुग्णांच्या आरोग्याशी कोणी खेळू नये असं म्हणत सुतावरून स्वर्ग कोणी गाठू नये अशी चेतावणी वजा सूचना आरोग्यमंत्री आंबेडकरांनी दिली आहे. त्यावेळेला म्हणजे एखादं टेंडर ज्यावेळेस जाहीर होते त्यावेळेला त्याची एक रूल रेग्युलेशन आणि SOP देतात. त्या टेंडरच्या सगळ्या रूल्समध्ये जो कोण कंडिशन सगळ्या कंप्लाय करतात तर प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये येतोय. आता ह्या सगळ्या गोष्टी टर्म्स कंडिशन पूर्ण करणाऱ्या माणसालाच टेंडर मिळते. माझ्या मनात आहे आणि मी त्याला देऊ शकतो अशातला भाग नाही. जो टर्म्स कंडिशन कंप्लीट करतोय अशाच व्यक्तीला त्याचं टेंडर प्रक्रियेमध्ये टेंडर मिळेल आणि त्या सगळ्या CVCच्या गाईडलाईन्स सहित त्या सगळ्या कंप्लायन्स करूनच ही टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. 2023-24मध्ये याच्याबद्दल एकदा, दोनदा, तीनदा सगळ्या चर्चा, रिकॉल झाला, वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप नोंदवले गेले. ज्यांनी याच्या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांना सुद्धा आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. थोडक्यात ज्या गोष्टी झाल्या त्या अत्यंत नियमाप्रमाणे झालेल्या आहेत, परंतु नियमाप्रमाणे झाल्यानंतर सुद्धा मे बी कुणाचं तरी त्याच्यामध्ये जे काही त्यांना अपेक्षित आहे अशा पद्धतीचं काम झालं नसेल किंवा आणखीन काय असेल की ज्याच्यामुळे ते कोर्टातसुद्धा गेले. पण कोर्टाच्या निर्णयानं सुद्धा राज्य सरकारने घेतलेला निर्णय जो आहे त्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर कोर्टाच्या निर्णयानं सुद्धा अंतिम मोहर उठवल्यानंतरच आपण याच्याबद्दलचा निर्णय घेतोय, याच्याबद्दलचा करार करतोय. यामधनं क्लिअर दिसतंय की बाबा ह्या सगळ्या गोष्टी रूल रेग्युलेशन. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यवतमाळमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. निवडणूक आयुक्तांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीची माहिती घेतली. येत्या नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने सर्व निवडणूक यंत्रणेने त्या दृष्टीने आवश्यक सर्व तयारी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. मी पुढे मागे कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, परमेश्वराने मला मुख्यमंत्री केलं तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन. शेतकऱ्यांना आता 50,000 मिळत असतील तर मी ती रक्कम 1 लाख रुपये करेन असं महत्त्वाचं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. शिवाय लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात अडचण येत असल्याची अप्रत्यक्ष कबुली मुश्रीफांनी दिली आहे. कोल्हापूरच्या कागलमधील वंदूर इथल्या कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. दुसरे काय वचन दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी 46,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लागलेले या वर्षभरामध्ये आणि काही टक्क्यांनी लाडक्या बहिणी म्हणून माणसांनी पैसे घेतले. आज मी टीव्हीवर बघितलं 14,000 आणि आमचं त्या अधिकाऱ्यांनी काय बंदोबस्त पैसे दिले. तर बंधू आमची जरी अडचण असली तरी आम्ही अनेक कर्जमाफी योजना केलेल्या आहे. कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे. काय होते की कर्जमाफी करणार म्हणजे शेतकरी कर्जच भरत नाही, बँका अडचणी देतात. 38,000 कोटी रुपये फक्त या बच्चू कडूने आपला प्रहारचं आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली त्याची बातमी काल पेपरमध्ये आली. 38,000 कोटी. बंधू, आपण प्रामाणिक बनणाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करताना गडकरींच्या सत्यवादी भूमिकेचं कौतुक केलंय. लाडकी बहीण योजना मतांसाठी आणली असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला नोटांच्या बॅगचे सरकार म्हटलंय. कोकाटे यांच्या शनीपूजेला लक्ष करत त्यांनी शेतकऱ्यांचं काम न करता पाप करा, शनिदेव पाठ सोडणार नाहीत असा टोला लगावलाय. राष्ट्रवादीबाबत सत्तेशिवाय राहू शकत नाही असं वक्तव्य देखील केलंय. उपराष्ट्रपती धनगड राजीनामा प्रकरणात सरकार विरोधात बोलणाऱ्याला बाहेर काढलं जातं अशी टीका केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आणि भाजपच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. हे ढोंगी सरकार, केंद्र सरकार, हे ढोंगी लोकांचं सरकार आहे. साधू संत महात्मे ईश्वर पांडुरंग भगवान यांचं नाव घेतात. म्हणजे मनात नाही भाव आणि देवा मला पाव अशी जी म्हण आहे ना, तसे हे मनात यांच्या अजिबात देवाबद्दल भाव नाही आहे. हे फक्त मतं मिळवण्यासाठी देवाचं नाव घेतात, ईश्वराचं नाव घेतात. अशी बेमान लोक बसली आहेत की त्यांना त्यामध्ये आता हा विषय आला की पुन्हा नवीन विषय ते काढतील. भारत पाकिस्तानची मॅच आली. प्रियंका चतुर्वेदींनी जे वक्तव्य केलं ते मी वाचलंय आणि ते खरं बोलले आहेत. तुम्ही आमच्या वेळेस भारत पाकिस्तानच्या संदर्भात काँग्रेसला, विरोधी पक्षांना इतका म्हणजे टोकाची भूमिका घेऊन टीका करत होता आणि आता सिंदूर झाल्यानंतर असं सांगत होता की छाती फक्त फाडायचीच राहिली होती, एवढ्या आविर्भावात सांगत होते. आणि छाती फाडले असते तर तिथे जिना वगैरे कदाचित निघाले असते, त्यामुळे फाडली नाही. अशा ढोंगी सरकारपासून, ढोंगी लोकांपासून, ढोंगी विचारापासून देशातील लोकांनी सावधान राहायला. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झालाय. या प्रकरणात त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना मंत्री नाही तर आरोपी करा अशी जोरदार मागणी केली आहे. धनंजय देशमुख म्हणालेत की धनंजय मुंडे यांना या प्रकरणातील आरोपी करावं अशी आमची स्पष्ट मागणी आहे. आम्ही या प्रकरणाचे सर्व ठोस पुरावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेत. मात्र त्यांनी यावर अद्याप कोणताही ठोस कारवाई केलेली नाहीये. 48 लोकांची मुवमेंट आहे त्याच्यामध्ये कुणीच सुटलेलं नाही. परंतु हे मुख्य आरोपी आहेत आणि ह्यांना कुठल्या आरोपात घ्यायचं किंवा ह्यांना कसं आरोपी करायचं त्या संदर्भात पुरवणी चार्जशीटमध्ये आम्ही वारंवार पुरावा करतोय. आम्ही ठोस पुरावे सगळे सीएम साहेबांकडे दिलेले आहेत, अजितदादांकडे दिलेले आहेत, परंतु त्याच्यावरच ऍक्शन होत नाहीये. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याच्यावर ऍक्शन होणार आहे. जरी अजितदादांनी ते नाही बघितलं तरी आम्ही सगळ्यांना पोहोचवलेलं आहे ते साहित्य आणि आमच्याकडे चार्जशीटची कॉपी देखील आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्यामध्ये 40+ कॉल हे कोणी जे लोक आहेत ज्यांना ह्यांचा विचार चाललाय काहीतरी करायचा, त्या लोकांचे CDR मध्ये फोन कॉल्स वगैरे आलेले आहेत. आम्ही त्यांना आरोपी केल्याशिवाय लोक शांत बसणार नाहीत, याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदियात आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील आंबाटोली परिसरात रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याच्या बाजूला रेल्वे अंडरग्राउंड तयार केला. मात्र हाच अंडरग्राउंड लोकांची डोकेदुखी ठरलाय. पाऊस आल्यामुळे या रेल्वे अंडरग्राउंडमध्ये 2 मीटर पर्यंत पाणी साचल्याने हेच पाणी आंबाटोली परिसरातील लोकांच्या घरात येत असल्याने लोकांनी आक्रोश व्यक्त केलाय. हा रेल्वे अंडरग्राउंड बंद करून रेल्वे फाटक पुन्हा चालू करावी अशी मागणी आंबाटोली येथील नागरिक करतायत. सुविधा नाही आहे. इथं एवढं पाणी भरतोय, पावसाळ्यापासून पाणी पडलं. आम्ही रात्रपासून पाणी आहे, पण सध्या रोड पण आहे, रोडची पण व्यवस्था व्यवस्थित नाही. आम्ही नगरपतीवर जातो, बार जातो, कधी पण काही आमच्या विषयाबद्दल काही आम्हाला काही फक्त आश्वासन देता, फक्त काही नाही करत. आणि रोड बघा, आणि ते गडर पाईपलाईन फुटली आहे, ते समोर बघा, ते पाणी ओव्हरफ्लो होत आहे. आणि गड्डा अगर आधी फुटला आणि एखाद घटना झाली, एखादा मुलगा तिथं पडला तर काय घटना किती एवढी मोठी घटना होणार, काय याच्या काय कोण जबाबदार आला.
यवतमाळ येथील बून इंग्लिश स्कूलने नुकताच सकारात्मक पालकत्व कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचा उद्देश पालक आणि मुलांमधील निरोगी संबंधांना प्रोत्साहन देणं हा होता. या कार्यक्रमात अनेक पालक आणि पालकांनी सहभाग घेतला. प्रभावी संवाद, शिस्ततंत्र आणि भावनिक बुद्धिमत्ता यात लक्ष केंद्रित करण्यात आलंय. या कार्यक्रमात अनेक पालकांनी सहभाग घेतला. बीडच्या अंबाजोगाई शहरातील लिंगायत समाजाला अंत्यविधीसाठीची जागा सकलेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने ताब्यात घेतल्यामुळे सध्या समाजास अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नाहीये. अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी कार्यालयीन अधीक्षक गणपत वाघमारे यांचा मृतदेह अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयात आणून समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. बराच वेळ समाजाच्या वतीनं स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलन करण्यात आलं. अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी येथे येऊन आंदोलनकर्त्या समाज बांधवांची भेट घेतली. या प्रश्नी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून 2 दिवसात तोडगा काढला जाईल असं सांगण्यात आलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. हडपसर परिसरातील काळे पडळ एकता कॉलनीत 4 गुंडांनी कोयते आणि दगडांच्या सहाय्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. या हल्ल्यात एकूण 7 4-चाकी गाड्या, 2 रिक्षा आणि 1 दुचाकी वाहनांचं नुकसान झालंय. गुंडांनी अचानक कॉलनीत प्रवेश करत गाड्यांच्या काचा फोडल्या आणि परिसरात दहशत माजवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आलाय. या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपींचा शोध घेतला जातोय. धाराशिव जिल्ह्यात सततच्या पावसामुळे विश्वरूपा नदीची पाणी पातळी वाढली आहे, ज्यामुळे भांडगाव परिसरातील रस्त्यावर पाणी साचलंय. मे महिन्यात याच भागातील पूल वाहून गेला होता आणि आता पर्यायी रस्त्याची खडी आणि माती ही पाण्याने वाहून गेली आहे. परिणामी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तसंच आरसोली मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गोंदियात पावसाने हाहाकार माजवला असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव या 4 तालुक्यांमधील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परिणामी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत, तर 3 घरांची देखील पडझड झाली आहे. आणि गोंदिया जिल्ह्यातील 1000 हेक्टर धान्य पिकांची शेती पाण्याखाली जाऊन मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.